अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची सर्वत्र चर्चा सुरू आहे। आजकाल अजितदादा गुलाबी जॅकेटमध्येच पाहायला मिळत असताना अजितदादांच्या नव्या लुकची राजकीय वर्तुळात चर्चा होते। राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कात टाकली असून पक्षाचे प्रतिमावर्धन करण्याची जोरदार तयारी चालवली आहे। त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीची प्रचार आणि प्रसिद्धीची रणनीती आखण्याचं काम एका खासगी संस्थेला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख ठसवण्यात येणार आहे। कार्यक्रमांमध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या। त्यामुळे स्वतः अजित पवार यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट वापरायला सुरुवात केली आहे। जवळपास डझनभर जॅकेट खास शिवून घेतल्याची माहिती मिळते। आता जाहीर कार्यक्रमात अजित पवार यापुढे गुलाबी रंगाचा मफलर वापरताना दिसतील। तसंच कंपनीच्या सूचनेप्रमाणे छातीवर घड्याळ हे राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह लावण्यास प्रारंभ केलाय। अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं। मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा।